आज तू काय दाखवणार आहे बनवून? वडापाव. आज वडापाव करणार आहे? हो. येतो करायला? गावठी करून. बघा आता मस्त असा गावठी पद्धतीचा अख्खाचा वडापाव. हा. चालते. आता काय काय घेतले सांगते का? हे काय मिरच्या घेतल्या, हां लसूण घेतलाय, हां आलं घेतलंय, कोथिंबीर घेतली, हां जिरी मोहरी घेतली, हां इकडे काय बटाटे उकडून घेतले आणि बटाटे उकडून घेतले. आता हे मस्त बटाटे उकडलेत. हा. आणि हे बेसन पीठ. बेसन पीठ, हिरा बेसन आहे. ही हळद ते टाकाय. बरं ही हळद घेतली. मीठ. हां मीठ इथं मीठच घेतले. हां चल सांग आता काय करायचं? वडापाव करायचं. बरं आता वडापाव बारीक करून घ्यायचं. आता मसाला तयार करायचा ना. हे सगळं बारीक करून घ्यायचं. चालतंय. आता काय घ्यायचं आधी टाकायचं? मिरची, लसूण, मिरची, लसूण आणि आलं. बरं चालतंय. हे बारीक करून घ्यायचं ना. हां ओवा घेतलाय. हां ते आता हातावर बारीक करायचा. हां चुळून घ्यायचं ना. बेसन पिठात मिसळायचं. बरं कर मिक्स. बारीक झाला म्हणजे वास छान लागतं. आणि सोडा, चिमटभर सोडा आणि मीठ. आता आता मिक्स करायला घ्यायचं छान. कर थोडं थोडं पाणी टाकून बारीक करायचं ना. ते मिक्स करायचं, एकजीव करायचा. म्हणजे गाठी साऱ्या फोडायच्या ना. आता आकाच्या हातचा मस्त असा वडापाव बघा कशी बनवते ते आहे ना. करून बघा आकाच्या हातचा असा छानपैकी वडापाव. मी खाल्लाय म्हणून म्हणलं आका कर. तिने गावाला गेलते ना तेव्हा तिने बनवूनला होता. चव छान होती आकाच्या वडापावची. हॉटेल काय आपल्या गाड्याच्या पेक्षा भारी करते आहे ना. गाड्यापासून चवदार लागतात. गाड्यापेक्षा भारी. एवढी चव नसते त्याला मग काय रस्त्यावरल्याला. गाड्या भेटतात त्यापेक्षा भारी वडापाव आमची अक्का बनवते. बघा बघत राहा व्हिडिओ आहे का ना अक्का. हे घरगुती वडा कसा आहे का. बघा आता. ताज तवाना असं सगळं आपण स्वच्छ पद्धतीने केलेलं असतं. स्वच्छ पद्धतीने केलेलं. बाहेरचं तेल कसं असतं म्हणजे ते पण चांगलं वापरतात तेल, पण ते तळून तळून डबल वरनं ओतत राहतात. त्यामुळं खाली ते सगळं तेल राहतं. त्यामुळं मग ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. हे कसं आपण एकदा वापरलं की पुन्हा वापरत नाही ना तळलेलं तेल. चालते. आता हे काय केलं कसं करून दाखवा. हा असं मस्त असं पीठ करून घ्यायचं. लय पातळ बी नाही लय घट बी नाही का नाही. मध्यम करून घ्यायचं. आता हे असं ठेवू. आता भाजी बनवू आहे का काका. बटाटे चिरून घेतल्यात. मस्त चालते. आता भाजी बनवायची ना. चालतंय. पेटो गॅस आता. पेटतंय का नाही. आता मस्त कढई ठेवून घेतली आहे का नाही. मस्त मिरचीचं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलेलं आहे की ना का. तापलं का तेल आका. तापते का. आता काय जिरी मोहरी टाकायची ना. टाका आता मस्त अशी जिरी मोहरी. आता काय वाटण टाकते का ती. टाक. मिरची लसूण मगाशी वाटलेलं आहे ना. हा टाक. तडतडली टाक. मसाला वाटून घेतला. टाक. कडक फोडणी बसायला पाहिजे आहे का नाही. छान परतून घ्यायचं ना का ते. आकाने दिवाळीला बनवते ना वडापाव. मग काय पण एखादा आमच्या आका कधीच खात नाही एकाच वडापाव. मला म्हणली एकाच आणण्यापेक्षा मी घरी बनवून देते. म्हटलं बनव तुझ्या हातचं मग मस्त असं दाखवाय पण.
छान परतून घ्यायचं ना. हा काय टाकते? धना पावडर. धना पावडर टाक 1 चमचा. हळद टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर टाकायचं त्यात परतलं त्यात. असं बराडा टाकून घ्यायचं आहे का नाही छान. मस्त एकजीव करायचं ना का. चटणी मीठ पावडर. मस्त झालाय बटाटा आता. जेव्हा असं मीठ टाकून घ्यायचं आता. टाकून घ्यायची. मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची छानपैकी. मस्त अशी परतून घ्यायची भाजी आहे ना का. छानपैकी भाजी परतायची आता. खूप छान झाली ना. वास छान आला. आता मस्त भाजी झाली. आता ताटात काढते ना. मस्त ताटात काढून घेतली आहे ना. आता हे थंड व्हायला ठेवलं आहे का नाही. आता मस्त थंड पीठ झाले ना काही. गार झालं चांगलं. हे कलून घेतलं. बरं आता काय. आता गॅस पेटव. पेटव. मस्त कढई मांडून घ्यायची आता छान आहे ना का. टाक तेल त्यात गरम करायला. मस्त तेल टाकून घ्यायचं. हा आता मस्त तेल टाकून घेतले. कढई तापते हे काय करते वडं थापून घेते ना. तुझ्या हिशोबाने कर की. हां बस झालं थोडं बारीक. असं मस्त वडे थापून घ्यायचे आहे का ना छानपैकी. कर आता सगळं असं करायचं. बाहेरचं नाही खायचं उघडं वागड्याचं. चांगलं असतं घरचं. हां घरचं कसं ऐकतेल. घरचं खायचं असं करायचं. छानपैकी सारीच खात्यात. मग काय होतं एकाच्या नादाने करीत जावं असं चांगलं असतं. हा ना. असे थापून मस्तपैकी वडे घ्यायचे. हा का आमची लई सुगरण नाही. कोणचं असं येत नाही असं नाही. कालचं माडगं बघितलं का आकाने केलेलं. माडगं आहे का नाही. छान लागलं रात्रीचं माडगं पण आका केलं होतं चांगलं. आता कडण करायचं उद्याच्याला. हां चालते. थापून घेतात सगळं तोपर्यंत वडा. आता घे मस्त वडा सोडून त्यात. हां सोडा. हां बघा सोडून घेते छान. बघा आता मस्त छान बरं वडे करायचं. मस्त चटणी पण करा. तर ती बनवत नाही कुरकुऱ्याची चटणी. लसूण चटणी टाकून मस्त झालं आता आहे ना. भाजलं का. बघू शकता मस्त वडा आकाच आहे का. असे फुगलं टम्म. दाखवा इकडं. बघा आकाची कसं मस्त असे वडापाव झाला. कुरकुरीतले झाले अगं छानपैकी. बघा वडा आकाचा बनवता सगळं. आता बनवून घेत आहे का नाही. सोडलं का. एकातला काय करते यापेक्षा भारी आका वडापाव केला तर. बघा बघू आता मस्त बघू शकता कसं तळतात वडापाव. बघा एकाच्यापेक्षा भारी केलेत. आका गाडा टाकू आता आपण. आका सेंटर वडापाव. हा टाकायचा ना. मग कितीला देणार पहिला वडापाव. आकाच्या हातचा वडापाव खायचा तर सगळे येते ना. आपलं सबस्क्राईब यूट्यूब फॅमिली आपली सगळी येते. आकाचा वडापाव पाया स्टार्टला 5 रुपयाला देऊ ना आका. परवडन का तुला.
हा नाही परवडलं तरी खायला घालावं. घालशील काय मग काय. मग काय एवढे आपल्याला सपोर्ट करतात एवढे आपले व्हिडिओ बघतात पहिल्या स्टार्टला आपण सगळ्यांना पार्टी देऊ वडापावची होय छानपैकी फुकट खाऊन जायचं. बरं चालतंय कधी टाकते मग आता पाडव्याला आता लगेच पुढल्या आठवड्यात. दुसरा घाणा केलाय मस्त पैकी आता छानपैकी अक्काने बघा हॉटेलला पण भारी आहेत का नाही बघा वड बघा कसलं केलं एक दाखव बघा मस्त अशा अक्काने कसे वडापाव केले गुबगुबीत कसं फुगल्यात. हा आता मस्त काय चटणी करून दाखव त्यांना वड तडवून झाला का आता काय करते ते हे कर चटणी बनवायसाठी ना हा. चटणी बनवायची बघा कशी तर मस्त कुरकुरग्याची चटणी बनवायची ना ह्याची हा द्यायचं चांगलं. काय कडक भाजायचं. काय करायचं कडक भाजून द्यायचं. कसं वरती जातं. फुगलं चांगलं कडक भाजून घेतल्या मग चटणी छान होत असेल त्याची झालं काका झालं की मस्त झालं जातं. कुरकुरीत झाला हा. असं काढायचं ना तळायचं. हळू चहा पुरून घेते त्याशिवाय मजा येत नाही का वडापावला मिरची शिवाय शिवाय चटणी शिवाय आहे का नाही नाश्त्यातच खाणार. मग काय त्याशिवाय पूर्णच होत नाही वडापाव आता काय बनवते चटणी चटणी कुरकुरे चटणी. कुरकुर टाकून घ्यायचं का काय हा. आता हे कुरकुर आपण तळलेलं बघा किती कडक तळले लसूण लसूण आणि लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं आता हे मस्त बारीक करून घ्यायचं ना ही लसूण जिरं नाही जिरं नाही टाक लसूण मिरची पावडर आणि मीठ कुरकुर. आता हे मस्त आपण बारीक करून घेऊ आहे का नाही आका दाखव चटणी आता हे काय दाखव त्यांना चटणी कसली झाली बघा. बघा मस्त अशी चटणी किती भारी झाली. अशी बनवून खायचा हा लई भारी झाली. आता दाखव त्यांना काय काय घेतलं सगळं आता मस्त वड पाव मिरची मस्त चटणी दाखव घेऊन आता त्यांना इकडं असं घ्यायचं जेवाय वाढायचं. त्यांना काय करता हाटेला न्याला असा वडापाव बनवून घरी खायचा आणि सगळ्यांना द्यायचा आणि आपण बी खायचा आणि घरचं सगळ्यांनी पोटभर खात्यात. बघा किती छान केलंय एकाच खात्यात का पोटभर. आकाच्या पद्धतीने असं नक्की वडापाव करा मस्त अशी चटणी करा अशी चटणी बनवा जा अशी तळून घ्यायची मिरची छानपैकी आणि वडापाव बरोबर खायची. कसा वाटला आकाचा वडापाव नक्की सांगा हाय का नाका नक्की सांगा बघा आणि सांगा काय करायचंय ती. बा किती छान केलं आहे का नाही कर बाय त्यांना आता वडापाव खातो म्हणा आम्ही बाय बाय ये खायला वडापाव खायला आता दाखव खाऊन त्यांना दाखव दाखव असं मोडून घ्यायचा बघा किती छान वडापाव झालाय आणि असा खायचा कच झालाय आका चांगलं झालं चालतंय झालं बघा खाऊन चालतंय बाय मग आता सगळ्यांना बाय बाय.